गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती। आणि काल रात्री आम्ही जेवण करता करता ना एक मूवी लागला। तो मूवी आमच्यासाठी खूप खास होता। ऍक्च्युली तो मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा तो होता। आता हो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी तर मेडिकल फील्डमध्ये आहे तर इंजिनिअरिंगला कसं। एक माझी बॅक स्टोरी आहे। मी 1 वर्ष इंजिनिअरिंग पण केलेली आहे 12वी नंतर। थोड्या काही प्रॉब्लेममुळे मला म्हणजे इंजिनिअरिंग माझी सुटल्या गेली आणि ते नंतर सांगेलच। बट आता विषय असा आहे की 3 इडियट मूवी तेव्हा आलेला जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो आणि तेव्हा तो माझ्या मनाशी, माझ्या मामाच्या मनाशी खूप जुळून गेलेला। तर असं आम्ही ना काल दोघं मूवी बघत होतो, त्यामध्ये एक सीन आहे, तो आठवतो तुम्हाला? तो मशीन, डेफिनेशन ऑफ मशीन काय आहे। मग तेव्हा जेवता जेवता मला एक गोष्ट आठवली की आपलं पण आयुष्य खूप साऱ्या मशीनने घेरलं गेलेलं आहे आणि त्यासोबतच मशीन आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इझी पण करून देतं, जसं आमिर खान बोलला होता त्या मूवीमध्ये। आता आजकाल आपल्या सगळ्यांच्या घरात बऱ्याच प्रकारचे तऱ्हातऱ्हाचे मशीन आहे, पण आमचे काम किती कमी करतं दिवसभराच्या लाईफमध्ये। म्हणजे ही अशी आरामात पडून राहू शकते दिवसभर। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कुठल्या प्रकारे मशीन आपल्याला काम येतं आणि म्हणजे आपले माणसाचे एफर्ट्स किती कमी करतं। सगळं काही मशीनच आहे। घड्याळ मशीन आहे, फॅन मशीन, मिक्सर मशीन आहे, फ्रीज मशीन। डेफिनेशन नाही विचारली तुला पास नाही करणार झाली मशीनची। काय डेफिनेशन सांग? हेच सगळं काही नाही मशीनची डेफिनेशन सांग परत एकदा। मशीनची डेफिनेशन सांग। आपले काम इझी करतात आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून सगळं काही बनतं, ऑटोमॅटिक सगळं मशीन बनतं। अरे कहना क्या चाहते हो? जो तुमको समझ में आया वो। हा मग हे नाही तर तुम्ही सांगा काय। अगं बरं, मी मशीनची डेफिनेशन सांगतो। हा, अ मशीन इज अ डिव्हाइस और टूल दॅट युजेस अ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल और डिजिटल। बोला शॉर्टकट मध्ये, एवढं मोठं नका बोलू। मी पण तेच सांगितलं, फक्त सोप्या भाषेत आणि समजेल असं सांग। ओ माय गॉड, गेट आउट। एनिवे, सो सांगण्याचा उद्देश असा की मशीन पासून आमचा दिवस चालू होतो तर मशीन पर्यंत दिवस एंड होतो। तर तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की तुमची लाईफ दिवसभराची किती मशीनवर डिपेंड आहे। आता मी ज्यामध्ये ब्लॉग शूट करत आहे तो सुद्धा एक मशीनच आहे, मोबाईल। तर मी पूर्ण हॉलावरून घेतलाय मस्त आणि प्रत्येक गोष्ट चेंज केली सध्या आम्ही। म्हणजे अगोदर सोफा तिकडे होता, तर तो हे हातात आहे ना माझी लॉन्ड्री बॅग आहे, तर सोफा पहिले तिकडे होता, तुम्हाला आठवत असेल। आणि आता तो इकडे घेतला, तिथे आहे ना मला कलर करायचा आहे। तिथून हा बेड पहिले तिथे होता तर तो आपण इकडे काढला आहे आणि मग तिथं त्याचा पॅच तयार झालेला आहे, तर तिथे कलर करायचे आहे मला। डायनिंग टेबल इथे होता तर तो आता इथे घेतला आहे मी शिफ्ट करून। ट्रेडमिल माझं गॅलरीत होतं आणि गॅलरीचा यूज नव्हता होत मग आम्हाला, मग त्यामुळे मी ही पॅन्ट इग्नोर करा, अजून साफसफाई चालू आहे, नाही तर म्हणतील पॅन्ट पडलेली। याला पण कलर करायचं आहे बघा, पूर्ण रस्टिंग झाली त्याला, 3 वर्ष झाले ना, त्यामुळे रस्टिंग चढली त्याला, त्याची पॉलिश निघाली, तर त्याला पण आता कलर करणार आहे मी मस्त। गॅलरी आमची हे बघा, गॅलरी आत्ता, आणि तिथे कपडे सुकवण्यासाठी पण एकदम मस्त सोय केली। संध्याकाळी प्रियाला बोललो तिथेच चहा प्यायचा, त्याच्या व्यतिरिक्त इथं सोफ्यावर बसायचं नाही, समजलं का? बाळ कुठे बसेल? बाळाला काय छोटस आहे बनवलं त्याच्या टेबलवर, अजून नाही तर जेव्हा बसायला लागेल तेव्हा। हा, आणि आता प्रियाने पण पूर्ण किचन साफसफाई करून घेतली। ऍक्च्युली आज म्हणजे आपलं हेच चालू आहे की आम्हाला मशीननी किती हेल्प केली हेच दाखवण्याचा प्रयत्न होता। थोडीशी मेहनत आपली पण लागते, बट मशीन आपलं काम खूप सारं इझी करतं आणि त्यामुळेच म्हटलं चला आजचा ब्लॉग बनवूया, आपले जे हार्ड एफर्ट्स आहे ते अजून इझी कसं करू शकतो ते। सो अशा प्रकारे लॉन्ड्री बॅग इकडे आणायची माझी, विसरलो मी लॉन्ड्री बॅग। भाग 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 भाग। हे आता प्रियाला मी बोललो इथून पण सगळा पसारा काढला, इथे अगोदर खूप पसारा होता आमचा। जी वॉल आहे आता ही क्लीन करायची मला पहिले। आम्ही पेंटच तसं दिलेलं आहे की ओल्या कपड्याने पण पुसलं तरी ते निघत नाही। सो आणि मशीनवरचा हा जो पसारा होतो ना असा, हा असा धरून आता लॉन्ड्री बॅग मध्ये टाकायचा आहे। कपडा खाली पडला पाहिजे, एका हाताने काम नाही जमत मला, असं पटापट पटापट पटापट। माझ्या बाळाचे कपडे हळूहळू टाकतो, हे बघा।
आता हे मशीन वरतून हे पडू शकतं खाली, त्यामुळे याला पण एक जागा करावं लागेल प्रिया आपल्याला या 2 गोष्टींसाठी. हो, कुठे ठेवायचं? इथे गॅलरीत ठेवूया की आपण? मग कुठे ठेवू सांग? हा ठीक आहे. बघा मशीन असं क्लीन दिसलं ना तर जरा बरं वाटतं बघायला. मी तिला तेच सांगितलं आज आहे ना घराची थोडी कायापालट करू. खूप दिवस झाले, म्हणजे जसं प्रियाची डिलिव्हरी झाली काय करायचं आमच्या दोघांचं घराकडे लक्षच नव्हतं. खूप सारा पसारा, पाहुण्यांचं येणं जाणं, आणि त्यामध्ये आम्हाला पण टाइम भेटत नव्हता. प्रियालाही बाळापासून. आज बाळ झोपलेलं आहे आणि मग दोघांकडे टाइम होता. मग म्हटलं चला घेऊ क्लीन करून पटापट पटापट पटापट. मी सगळं फर्निचर पुसून घेतलं आता मस्त एकदम. आता ती गॅस टाकी संपलेली, ती आज एक्सचेंज होईल. आम्ही छोटी गॅस टाकी आणली 5 किलोची, ती पण संपायला आली आहे. ऍक्च्युली मी तुला तेच सांगतोय आज आहे ना, तू अजून एक मशीन आपण वापरू शकतो प्रिया. सो इलेक्ट्रिक कुकर वापर ना. त्यामध्ये आपला आता गणपती बाप्पा बसलेले ना, सर्व कपडे यूज झाले, म्हणजे मंदिरात पूजा वगैरे तर सगळं मी मस्त धुवून टाकले, घड्या वगैरे घालून आता मध्ये ठेवून देते. ओके, मी नवीन ग्रिल बसवलेला खूप भारी वाटतंय ते, खूप भारी मस्त एकदम जाम भारी. याचा किट्टू जरी आला, कोणी कुठे पण उड्या मारल्या तरी टेन्शन नाही, कारण की ग्रिल मधून कोणी बाहेर पडू शकत नाही. आणि ग्रिल नव्हती म्हणून आम्ही किट्टूला एकटं सोडत नव्हतो, आणि कोणी पाहुणे बाळ छुटालं की एकटं आम्ही बिलकुल सोडत भीती वाटायची, सोबतच राहायचो. हा, प्रिया तिकडे होती तोपर्यंत मी करून घेतलं. इथं ऑलरेडी आमची जुनी ग्रिल आहे, बट दुसऱ्या पण आहे. मी ते दाखवतो. मी आहे ना त्यावर पर्सनली उभं राहून बघितलं, खूप भारी वाटलं आणि बसायला पण खूप मस्त आहे. आणि ऊन लागलं पाहिजे यार कपड्यांना, त्यामुळेच कपडे आपण, मग कारण ऊन लागणं गरजेचं आहे कपड्यांना. येस येस. सो दॅट्स वाय आपण ते मी ते पण खिळे ठोकून घेतले त्यांच्याकडून आणि दोरी बांधले. बट जेव्हा कपडे काढतो तेव्हा नजारा खूप मस्त असतो आणि अशा प्रकारे आमची क्लिनिंग चालू आहे. तरी पण मी बोलली यांना प्रीतमला की आपण बाजूची त्या रूमची गॅलरी ना तिथेच कपडे टाकायचे, ह्या गॅलरीत नाही टाकायचे. हा, मग हॉलचे तर आम्ही आता सोडूनच दिले, हॉलमध्ये बिलकुल नाहीतर अगोदर काय व्हायचं, ह्या बाल्कनीत ना कपडे टाकायला यूज करायची प्रिया, आणि मग मी तिला तेच चिडायचो. आमच्याकडे तसं ते कपडे सुकवण्याचं होतं, पावसाळ्यात आपण ते घरातच सुकवतो. बट हा खूप मग असं नाही का कन्स्ट्रक्टेड होऊन जातं घरात, असं चालायला जागा नाही का फिरायला जागा नाही. त्यामुळे असं वाटायचं एवढं मोठं घर आहे आणि त्याच्यात फिरायला सुद्धा जागा नाही, मग खूप दुःख व्हायचं. त्यामुळे मग ते पण आता ठेवून दिलं ते मी खोलून खालून एकदम मस्त. आता आज आमचे मेड आलेले नाहीयेत, सो मला आज लादी पण पुसायची. पहिले आंघोळीच्या अगोदर लादी पण पुसून घे, म्हणजे 2 काम आपले 2 काम आपले कम्प्लीट होऊन जातील. बाळ झोपले, बाळाची मस्त ती मालिश वगैरे 10:30-11 पर्यंत येऊन जाते. आज लवकर आली कारण की त्यांचा आज फ्रायडे होता म्हणून. तर मालिश वगैरे झालं, बाळ झोपलं, मग आम्ही निवांत झालं दोघे पण. मग विचार केला की चला आता सगळं घर साफसफाई करून घेऊ, आणि मला आता एक्सरसाइज लवकरच चालू करायची. येस, चालूच कर पटकन. हे बघा बाळ मस्त माझं एकदम आरामात झोपलंय. यामध्ये मला कमेंट्स येत आहेत की याच्यात शॉक वगैरे बसतो का, तर नाही, यामध्ये शॉक नाही बसत. बाय द वे हे बघा मस्त प्रियानी बेड पण क्लीन केला आहे. बाळाचा बेड फक्त क्लीन करायचा बाकी आहे, तिने आता तो टाकलाय. बाळाला झोळीतून काढल्यानंतर बाळाला जेव्हा त्यावर ठेवू त्या अगोदर बाळाचा बेड सुद्धा क्लीन करून घ्यायचा. वाईप्स यूज करून बाळाचा बेड क्लीन करू. बट त्याचा ब्लॉग पूर्ण मशीनचा आहे, त्यामुळे त्याचं पण काम एक मशीन करतं. हे बघा मस्त प्रियाने क्लीन करून घेतला पूर्ण बार काउंटर पण. आता हे उचल इथून कुकर इथून अरे हा सॉरी मीच सांगितलं ना इलेक्ट्रिक कुकर मध्ये. बघा सो यामध्ये भाजी इथं बनवते तू, किचनवर बनव. हा ठीक आहे, ओके. आज स्वयंपाक सुद्धा आमचा इलेक्ट्रिक मशीन मध्येच होणार आहे, हे समजून घ्या. एक नंबर, लिटरली सांगतो तुम्हाला, खूप मस्त बिर्याणी झाली आणि त्यासाठी आम्हाला मशीननी खूप हेल्प केली. आज माझ्या ब्लॉग मध्ये सतत मशीन वर्ड यूज होणार आहे. त्याचं रिझन आहे की आजचा आपला पूर्ण ब्लॉगच तो आहे. मशीन शिवाय कोणते काम मला वाटत नाही आहेत बरेच आहे, पण मेहनत काम आपलं इझी करतं. हा इझी करतं खूप काम. आणि मला वाटतं की एमर्जन्सी प्रत्येक गोष्टी असणं गरजेचं. हा, आणि हो तुला लोकांनी सांगितलंय की प्रिया दीदी तुझी हिंदी खूप छान आहे, आता एक नेक्स्ट ब्लॉग इंग्लिश चॅलेंज करा. रेडी का? मला माहिती माझी हिंदी चांगली नाही, मला तशीच कमेंट आली. नाही अगं खूप छान आहे, खरंच खोटं नाही बोलत आहे. हे बघ, अर्ध्या कमेंट्स मला चांगल्या, अर्ध्या कमेंट्स तुला चांगल्या आहे. ऍट द एंड काय आहे, काहींना आवडतं काहींना नाही आवडलं, बस. पण मग आता इंग्लिश चॅलेंज करू ना, ते दोघांचंही नाही आवडणार कोणाला. इंग्लिश नाही ना मला, ते दोघांचंही नाही आवडणार कोणाला ना, नाही आवडणार ते पण. नाही करूया, पण ट्राय करायचं. आपल्या ऑडियन्सने आपल्याला विचारलंय ना, तर करूया. नाही म्हणायचं नाही अजिबात. हा, आता आवरून घेऊ पटापट. एक काम कर, मग तू भाजी टाक पहिले, त्यानंतर मग फ्रीज मध्ये रेडी पटकन. हा, आणि मग मी फ्लोअर क्लीन करतो. चालेल ना?
काय भाजी बनवू? अंड्याची बनव ना. बरं. आता गणपती बाप्पा गेले, आता नवरात्रीपर्यंत मस्त खाऊन घेऊ. जबरदस्त एकदम. लगेच बनते, काय टेन्शन नाही. 5 मिनिटात अंडे बॉईल केले. अंडे बॉईल करून ठेवले. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता अंड्याची रेसिपी मी आज दाखवत नाहीये कारण की आपला ब्लॉग रेसिपीचा नाहीये. बट तुम्ही बोलले जर दाखव तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा तिला. जर तुम्हाला म्हणजे वाटलं की खूप छान दिसते भाजी तरच सांगा. उगाच तिला झाडावर नका चढून ठेवू. पण हो ऐका, बिर्याणी नक्की ट्राय करा. मी खरं सांगते, मी जशी बनवली तशी बिर्याणी नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट झाली ती, खूप स्वादिष्ट. बरोबर. इथे ही जी भांड्याची पाटी आहे ना, ही इथेच असायची नेहमी. बट आम्ही आहे ना ग्रिल इथे पण बसवली आणि मी जाळी ठेवण्यासाठी खासी ग्रिल बसवायला लावली प्रियाला. म्हटलं इथे बसव आणि मग आहे ना आपल्याला भांड्याची पाटी किंवा मग अजून एक्स्ट्रा जे म्हणजे जे किचनचे कपडे ना ते फक्त इथे टाकायचे. आता हे पण नाही तर तू इथे नळांवर टाकायचे. आता ते पण नाही, आता इकडे टाकायचं. आणि याला आपल्याला ना एक नेट लावून घेऊया black color ची net कारण लावून आमच्या सोसायटीत खूप कबूतर आहेत. ते येऊन इथे बसायला नको किंवा बरोबर. पाल वगैरे पण यायला नको. बरोबर, मग चालेल. नंतरला जाऊन खिडकी उन्हाळा उघडीच वगैरे ठेवू. हिवाळा लागला ना आपण तिथे कांदे पण ठेवू शकतो. आपल्याकडे Exactly. जास्त कांदे बरोबर, आहेत ना, बरोबर. कांद्याची टोकरी पूर्ण तिथे बसायची. Right, right, म्हणजे right. त्या घरामध्ये पसारा दिसतो. हा बाय द वे, कांदे आपल्याकडे का जास्ती आहे? कारण की योगेश मामांनी दिले ते कांदे. हा, योगेश मामा म्हणजे माझ्या मामींचे भाऊ. त्यांच्या आहे ना शेती आहे खूप मोठी ना, त्याच्यात त्यांनी यावेळेस कांदे लावले होते. मग मी याच्या अगोदर एक गोणी दिलेली ना, आता पण नाशिक गेलेलो ना तर परत घेऊन आलो मी गोणी. त्यामुळे आणि मी ते मटका भरून ठेवते कारण की आम्हाला मटक्यातलं पाणी प्यायला जास्त आवडतं. यामध्ये 24 तास असतं आणि त्यानंतर यामध्ये येतं. मग हे भरलं की हे रिकामं झालं की हे आपलं ऍक्वागार्डचं पाणी इथे वरती ऍक्वा आम्ही हिडन केलेलं आहे आणि ते मग त्याचं पायपिंग केलेली आहे पूर्ण अशी इथे. आज बरंच डीप गोष्टी माझ्या घरातल्या पण मी दाखवतोय. म्हणजे ज्या आम्ही इंटेरियर डिझाईन केल्यावर पण आपल्या बऱ्याच गोष्टी सुटलेल्या होत्या. त्यामुळं मग मी हे आता दाखवतोय तुम्हाला. अगं आताच मी बोललो ना बाई ते बाहेर टाक. मी म्हणजे तू सगळ्यांना मला तोंडावरच पाडती. आता माझा हात नाही पुरत ना तिकडे. मग आता एखादी मशीन नाही घ्यायच्यासाठी त्याकडे दे. चल, बिचारा गरीब बायकोची मदत करतो मी माझ्या. ही टाकी ही का? अरे अटकली. एवढं लांब नको ना. अरे तुम्हालाच काढावं लागेल. त्या जाळीवरतीच टाका ना सुका. अरे ही इथून उघडू शकते ना खिडकी तू. आपली कामवाली ताई आहे ना, त्यांना काढता नाही ना. अगं पण ही खिडकी इकडे, ही खिडकी अशी इथून ओपन हो, करायची. अरे मग ती त्यांचा हात इथपर्यंत पण नाही पोहोचत. अगं पण मला एक सांग, इथं मी जर पाठी ठेवलेली आहे. सकाळी 100% मी तुम्हाला काढायला हे बोलवणार म्हणजे बोलवणार. तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. ताईंना काढते. धमकी देते का मला? नाही, बघा तुम्ही फक्त. मग ते नाही ना इथं खुर्ची द्यायची उभं राहायला. हा म्हणजे मी सगळं आणून देते इथे. काय इकडे करा ते आणि त्या जाळीवरच टाका कपडा. मला बरं चिडू नको. ऐक मी इथे टोकरी ठेवलेली आहे. ती म्हणती इथे नका ठेवू कारण इथेच ठेवा, त्यांचा हात नाही पुरणार. ठीक आहे. आता इथून अशी खिडकी उघडली, ही इथेच आहे. नाही म्हणजे मला समजत नाही तुझं. मला त्यांना कळालं काय बोलायचं ते. आता माझं नाही तुझं नाही कळालं मला. आहे का आता ही टोकरी नाही का अगं विंडोचं माप एकच आहे ना प्रिया. 2 मिनिटं आणि बघा त्या ग्रिलवरती ना असा हात नाही पोहोचणार. मग इकडून पुरतो का? हा कपडा नाही का इथे ठेवला ना असा, तर मला ना दिवसा म्हणजे कधी पण किचन मध्ये आलं की मी पटकन असं बोल ना. मग आता मी तुम्हाला तेच नाही आता ऐक. मग आता इथे जरी असलं तर ही खिडकी तू पण उघडू शकते ना. नाही का तिकडून जास्त हवा येते ना, इकडून कोपरा आहे ना. बरं ठीक आहे. असं मुद्द्याचं बोलायचं. तू एवढं वेगळंच बोलत होती. नाही मी मुद्द्याचं सांगत होती पण तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नव्हते. अरे देवा, सॉरी बाबा. आता हे बघा असं पडतोय कपडा. या कपड्यानेच खूप वेळ घेतला बाई आपला. जाऊ ते कपड्याला तिकडे टाकून नाही तर चिमटा लावून देऊ आपण. राहू दे आता इथेच. हे बघा मी सांगितलं ना, मशीन असून पण आम्हाला झाडू मारायची वेळ येतीच आहे का हो? घर पुसायचं तर आहेच आपल्याला. थांबा जरा वेळ. बरं पहिले राईट पहिले. अगं पण ते व्हॅक्युम क्लीनर आहे ना, फ्लोअर क्लीनर आहे. मग ते व्हॅक्युम सुद्धा करतं आणि घर पण पुसतं. दोन्ही गोष्टी होतात त्याच्यात. मग एवढंच किचन झाडते, बाकीचं नाही झाडत. ठीक आहे. मग ते व्हॅक्युमने पुसणारच आहे ना. हो ठीक आहे चालेल. एवढंच झालं म्हणजे माझं पण काम वाचून गेलं. बरोबर. करे सर्व मस्त. आता क्लिनिंग चालू आहे आणि मला जायचं आंघोळीला. एक मिनिट. ही भांडी काय म्हटली? म्हणजे तुम्ही तिकडचा पसारा उचलला आणि इकडे आणून ठेवला. अरे मग आता आई शपथ फक्त माझं मशीन आहे प्रिया इथे. तुझ्या पर्स आहे दोन्ही पर्स तुझ्या आहे. अगं तू कांद्याची पात्री इथंच आहे ना बाई. आता कांदे कुठे डोक्यावर ठेवू मी?
अगं मग मी आहे ना, मी याला युट्यूब स्टुडिओ बनवतोय माझा, आणि ही बाई पा मग इथं कांदे आणून ठेव, पर्स आणून ठेव. तुम्हाला फक्त बेड दिलेला आहे स्टुडिओ साठी, बाकीचं नाही दिलं आजूबाजूचं. चांगली गमत आहे का तुझी? सगळं इथेच लाईट लावायची आणि इथेच व्हिडिओ सगळं माझ्या गोष्टींवरती कब्जा करायला पाहती बाई. बरोबर ना? बरोबर आहे. मग आता कांदे बाहेर नाही ठेवू शकत ना मी, कांदे बाहेर ठेवले तर पाऊस लागेल कांद्यांना. चांगलं आहे तुझी मजा आहे. आता भाजी रेडी झालीये. तुम्ही घर पुसून घेता की मी पुसू? सांगा पटकन सांगा. बाळ उठेल मग मला आंघोळ करून पटकन त्याला घ्यावा लागेल. चल मी घर पुसून घेतो पटपट. कशाला आजचा दिवसातला अजून एक काम, टास्क माझ्या दिवसातला, त्यासाठी अजून मी एक पर्याय शोधलेला आहे. मी झाडू वगैरे नाही घेणार, मी मस्त पटापट 5 मिनिटात फरशी पुसून टाकतो. लिक्विड टाकलं का त्यात? हो हे बघ, हे लिक्विड इथे टाकलं. हे पाणी इथे कचऱ्याचं पाणी येईल पूर्ण. चार्जिंग झाली ना फुल? फुल चार्ज. हे बघ मस्त फ्लोअर चकाचक क्लीन केलाय मी आता, आणि आता मशीन ठेवून देतो. थँक्यू सो मच, माझी तुम्ही खूप हेल्प केली. हे बघा पूर्ण क्लीन झाला घर, पूर्ण फ्लोअर हा पण क्लीन केला, हा पण क्लीन केला, आणि हा पण क्लीन केला. सगळं क्लीन करून घेतलं मी एकदम जबरदस्त. अरे हे बेल्ट कोणी इथे ते म्हणतं ना असं एक चांगले काम केलं का त्याच्यात काही ना काही एखादी वस्तू राहूनच जाती. दिला ठेवून कपाटात एकदाचा. मायला लय वैताग दिला होता त्या बेल्टने. झाली का भाजी? हा मी काय म्हणतो, पहिले आंघोळ करून घेऊया मग जेवण करूया. ओके चलो. बघू दे कशी झाली भाजी. ओ भाई क्या बात आहे, मस्त एकदम इन्स्टंट एकदम. तुमच्यासाठी बॉयलर अंडे 4 टाकलेले आहेत आणि माझ्यासाठी 2 गावठी अंडे. ओके मी धुवायला टाकते. हा धुवायला टाक लगेच. बघितलं, घर क्लीन ते पण 10 मिनिटात, जेवण ते पण 10 मिनिटात. बघितलं ना किती इझिली काम झालं. आता अजून पुढं दिवस संपलेला नाहीये, आत्ताची तर अर्धा दिवस झालाय. अजून आम्हाला थोडंसं शॉपिंगला पण जायचंय डी मार्टला, आणि तिकडून आल्यानंतर बाकीचे कामं. दिवसभरातलं अजून एक काम पेंडिंग होतं माझं. प्रियाला बदाम रोस्ट करून द्यायचे. मागं जे रोस्ट केलेले ते पूर्ण संपलेत, आणि काजू आहे. मग आता बदाम हे बाकीचे होते, कच्चे तर ती खात नाही, ती बोलली रोस्ट करून द्या. त्यासाठी सुद्धा मी एक मशीनच वापरणार आहे. सो बघा रेडी केलं मी माझं एअर फ्रायर. आता याला मस्त आपण फ्राय करून घेऊ. बदामाला पिंजऱ्यात टाकलं आणि असं पिंजरा लॉक केला. त्यानंतर रॉड घेतला मस्त. अरे उलटा झाला होता. रॉड घेतला मस्त. आता हे इथे मस्त आता लावून दिलं. हा झाला दरवाजा बंद. आता बदाम रोस्ट करायचे, त्यासाठी मी सिलेक्ट करतो पहिले एअर फ्राय. त्यानंतर आपण थोडंसं टेम्परेचर कमी करून घेऊ. मी ठेवतो ते 180 वरती, आणि त्यानंतर टाईम पण थोडा चेंज करू. जो मी ठेवतो 10 मिनिट्स खूप होतील, सफिशियंट आहे. आता मी स्टार्ट प्रेस करतो. आपलं झालं मशीन स्टार्ट. हे आहे रोटेसरी. हे जर मी बंद केलं तर ते मधलं फिरणार नाही, आणि हे जर ऑन केलं तर मध्ये आपले बदाम फिरत असतील. त्यानंतर हा लाईट आहे, जर आपल्याला बघायचं असेल मध्ये काय होतंय ते. झालं आपले 10 मिनिट कंप्लीट झाले. बदाम आपले पूर्ण रोस्ट झाले मस्त. आता प्रिया खुश होणार आहे बघून. मस्त गरम वाफ येते. ते मस्त रोस्ट झाले. आता हे कर्टन अगोदर हॉलमध्ये होते, आणि आता मी इकडे बेडरूम मध्ये लावले. कारण बाळाला जसं प्रियाच्या मम्मीच्या घरी नेलं होतं त्याला अंधाराची सवय झाली, तर त्याच्यासाठी हे आम्ही इथून काढून इथे लावले. त्याला अंधार केला का मग झोप येते त्याला प्रॉपर एकदम. म्हणजे सकाळी लेट उठतो थोडासा. सकाळी लेट उठतो तो. हो आता हे लाईट चालू आहे आमचे, त्याच्यामुळे सफेद दिसतंय. नाही तर म्हणतील एवढं पडदा लावून पण उजेड आहे का काय. तेवढा उजेड येतो नाही, आता दाखवतो ना अंधार. म्हणजे बाळाला किती अंधार लागतो. आता झोपलाय बाळ इतक्यातच. हे बघ पडदा लावल्यावरती एवढा अंधार होतो, आणि म्हणजे लाईट बंद केली म्हणून इतका अंधार झाला, आणि एवढ्या अंधारात त्याला झोपायची सवय. तर
आता अजून म्हणजे हा थोडासा जो पण काही उजेड येतो याच्यासाठी मी नवीन 2 कर्टन ऑर्डर केले, ते येतीलच आणि ते इथे लावल्यावर अजून ब्लॅकआउट होऊन जाईल. बट सगळ्यात मेन दाखवायचं काय आहे तर हे बघा, ही ग्रिल आम्ही बसवली आणि इथे ते गॅलरीतलं जे आमचं मनी प्लांट होता, ज्यापासून आम्हाला मनी भेटतो ज्यापासून आम्हाला खूप मनी भेटतो, तर असा प्लांट आम्ही लावलेला आहे, ते पैशाचं झाड. तर ही बघा, ही ग्रिल लावली मस्त अशी आणि इथे आता याच्यावर बसू पण शकतो जर कोणाला बसायचं असेल. इथे जर अशी गादी बनवली तर गादी पण टाकून बसू शकतो, पण अजून तेवढी हिंमत नाही आहे. बट आता हे खूप मस्त वाटतंय आणि इथेच मी कपडे सुकवायला पण अशी दोरी मी गुंडाळून टाकली, जेणेकरून प्रियाला म्हटलं, इकडे मोस्टली कमी कपडे राहतात, ते दुसऱ्या बेडरूममध्ये जास्ती असतात, पण मग इथे असा आणि इथं बसून मस्त चहा पीत पीत इकडचं पण नजारा बघू शकता तुम्ही. हे पावसाळ्यानंतर हे असं सीन आमच्या घराच्या बाहेर दिसतो पूर्ण आणि इथे खाली नदी आहे. इथे हे बघा, इकडून क्लिअर दिसेल नदी. बघा, मस्त आंघोळ झाल्यानंतर प्रिया काय करते का तू? कॉफी ठेवतेस का? थँक्यू सो मच. दुपारपासून हिने आंघोळ केली आज आणि बघा अजूनही तिचे केस ओले. सर्दी अगोदरच सर्दी तुला, म्हणजे अजून घे त्रास करून स्वतःला. पटकन कर ना. तर मग किती वेळ कर तुला माहिती आहे? 1.5 तास झालाय तुला आंघोळ करून. मग कधी उठलं बाई माझं बाळ? सोनू 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 सोनू, क्या रे वीरे, क्या हुआ तुमको? प्रियाचं कुक्कू बाळ, माझं वीरू बाळ, काय चाललंय? मी माझ्या बबडूला घेऊन आलो आणि इकडे बघा बबडूची मम्मा काय करते. हे बघा, आम्ही इथे आता चहा पिणार. सॉरी, कॉफी बनवली का? थँक्यू सो मच प्रिया. तू अजूनही तुझे हेअर ड्राय नाही केले? हा, कॉफी पिते आणि करते लगेच. मी माझ्या बाळाला सांभाळलं तोपर्यंत. बघा मोसम किती मस्ताना झालाय आमचा. संग कॉफी असताना, बायको असताना आणि आमचं बाळ असताना, हे ना राजकुमार कुक्कू. तुझा कुक्कू माझा वीर, माझा कुक्कू बाळ आहे, माझा वीर येतो. हे बघा माझ्या नन्नूचे पाय पप्पाच्या पायाजवळ आणि इथे त्याची मम्मा बसली. इकडून बघायचं सोसायटीत काय चालू आहे. पण मला जास्त ओळखीच नाही, थोडे लोक ओळखीचे. तर मला ओरडताय केव्हाचे, केस सुकवून घे तू. हे बाळाला सर्दी होईल आणि मी आता ते करते, पण त्याच्यासाठी पण मशीनच उपयोगी आलं. हा मग बरोबर आहे. नाही तर मी तर बोललो होतो तुला असं मी आहे बघा असं हाताने करू. बघा ना, केसाचा मुंडा पण होता. एकदा बरं झालं हे मी करते आज, कारण रोजच करते म्हणजे. बट आज ना माझा हा कंगवा जो आहे ना आपला, तो हरवला, मला तो सापडतच नाहीये. आता माझे केस ड्राय पण होतील आणि मेन म्हणजे माझ्या केसांचा व्हॉल्यूम ऍड करायला, म्हणजे व्हॉल्यूम जास्त करण्यासाठी हे मला खूप मदत करते. संध्याकाळचा टाइम, बायको सोबत कॉफी पिऊन झालं, ती आता तिचे हेअर ड्राय करते आणि मी इथे माझ्या बाबू सोबत एव्हरग्रीन सुंदर असे मुकेशचे गाणे ऐकतोय. खूप मस्त इव्हिनिंग आहे आणि आता आमचं चाललंय थोडंसं बाहेर फिरून यायचं का. बट मी तिला बोललो की पाऊस नसेल तर जाऊया, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे, थोडंफार झालं वाटतं. अप्सरा खूप छान, खूप सुंदर प्रिया, मस्त झाली. अरे बघ बाळाला पण आवडले, बाळ पण आवाज देतोय तुला. खरंच खूप छान, व्हेरी गुड. लाईट लावून अंधार झालाय खूप घरात. माझं बाळ मला बघतोय सोनू माझं. वाव, बस बस बस, खूप लावले तू. जरा तुझी स्तुती जास्ती करायची का अजून? खूप छान. अरे बापरे,
आता किती वेळ आहे चालेल? बस मान तुटेल आता. तर बघ तो पण हो म्हणतोय. तर मी माझी केसांची काळजी घेतली परफेक्टली. सिरम लाव आता. सिरम लावलं का नाही? बाळाची पप्पी घेऊ द्या मला. बापले बघा मी माझ्या माझ्या बाळासोबत. अरे मी एक व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे गॉगल घातलेला. आता तो व्हिडिओ गॉगल काढून ठेवतो. मी माझ्या बाळासोबत आता मम्मीला जेवण बनवताना बघणार आहोत आणि तुम्ही पण पूर्ण बघा. आज माझ्या बाळाची मम्मी बनवणार आहे मटण. तुमची फरमाईश होती ना मटण भाकरी बनव. हो ना, श्रावण महिना आणि गणपती बाप्पा गेल्यानंतर खूप खाऊचे झालेलं. तर मग तिला म्हटलं आज मटण बनव आहे. आजचा ब्लॉग पण खूप मस्त झाला आहे, कॉमेडी पण झाला आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा एक तुमच्या भावासाठी. बहिणीसाठी. हा वहिनी वहिनी बहिणी नाही वहिनी. अगं जर मी भाऊ आहे तू वहिनी ना बाई. बरं जे जे प्रियाला बहीण म्हणतात ते पण बहीण म्हणा, जे वहिनी म्हणतात ते वहिनी म्हणा. मस्त आहे बघा भाकर बनवती माझी बायको एकदम जबरदस्त वाली. हे बघा कशी त्या भाकरीला बा किती अदाकाराने एकदम गोल 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 मळते नाही काय म्हणते याला थापते. तिकडे कुकर मध्ये मटण शिजतंय मस्त आमचं. आम्हाला शेगडी बदलायची ही, कारण बघा ना खराब पण झाली आणि तो एक तिकडचा तिसरा गॅसचं बटन पण बंद झाला. माझ्या बाळ पुन्हा रडायला लागलाय भाई. खेळवतो बाई त्याला. ती 2 बर्नरची प्रिया. 2च बर्नर आहे तिला. चालेल का? सिलेंडर आपल्याला घ्यायचंय विकत. मग आपल्याला त्याबरोबर पण शेगडी भेटेल. नाही मग एक्स्ट्रा पैसे देऊन 3 याची घ्यावं लागेल. हो मग भेटते ना त्यांच्याकडे. ठीक आहे चालतंय. हे बघा मस्त आमचं मटण शिजलंय पूर्ण. शिजलंय आता. एक पाणी आटलंय याच्यामधलं, तर अजून पाणी टाकून परत शिजवणार. हा पहिले तू पाणी नाही टाकत ना? नाही पहिले पाणी नाही टाकत. पहिले 4-5 शिट्टे घेऊन टाकते आणि नॉर्मली त्याला खूप सारे पाणी सुटतं. पाणी सुटल्यावर ते सोक झालं पूर्ण पाणी की मग दुसरं पाणी ऍड करून मग. व्हेरी गुड. आधीच पाणी नाही टाकत मी, म्हणजे मला सवय. तशी तुझी सवय चांगली आहे बरं का. जे घरच्यांनी सांगितलेलं तसं. मम्मीची रेसिपी ना ती. मग बरोबर. जे आपल्या घरी बनतं खूप मस्त बनतं. खूप मस्त. म्हणजे त्याच्यात आहे ना मग नंतर ते मटनचं म्हणजे ते काय म्हणतात त्याला ऑर्डर निघून जाते ना. हो बरोबर. हे अतिशय टेस्टी अशी भाजी झालेली आहे आणि ते स्वादिष्ट अशा भाकरी पण झालेल्या आहे आणि त्यासोबतच प्रिय आता इथे कांदा कापत आहे. इथे आमचे ब्लँक प्लेट आहे, म्हणजे रिकामे ताट आहे. आता ते बर्नर आहे. इथे प्रिया आहे, इथे मी आहे आणि तिकडे आमच्या बाळा आहे. आता मी बाळाकडे चाललोय बसायला. तिला मी म्हटलं मला वाढून दे, मी वरती बसतो. ऍक्च्युली बाळाजवळ बसायला सांगितलं मी त्यांना आणि एवढा पसारा वरती टेबलवर घेऊन बसता येणार नाही. त्यामुळे जेवढं मला 2-3 उठावं लागतं. याला भाजी आणून दिला तिकडून. तू कशाला उठते? मी उठतो ना. तुम्ही म्हणता भाजी आणून दे. अरे बापरे इथं भाजी. मी कशाला तुला भाजी आणायला? म्हणून मी वरती नाही बसली. असं खालच्या खाली व्यवस्थित वाढू शकते ना, परत उठावं लागेल. हा म्हणजे कढई तिकडे ठेवली तर. ओके ओके. सो झाला आमचा दिवस एंड. बिग बॉस पण एंड. आणि आता बाळाला झोपी लावण्या अगोदर आम्ही बघणार आहे तुंबाड मूवी. प्रिया आणि मी मस्त सोफा लावून. काय तुंबाड मूवी बघणार आहे, पण माझे पाय फार दुखतात. दिवसभर माझ्याकडे एवढे काम करून घेतले ते. एकटीनेच केले? हा मी एकटीनेच केले. पाय दाबून द्या आता पटकन. पाय दाबून देऊ नाही तर झेंडू बॉम्ब तरी लावून द्या यार. ठीक आहे रुको. मी बोललेलो की माणसाचं काम कमी होण्यासाठी माझ्याकडे अजून एक मशीन आहे. तुला पाय दाबू द्यायचे ना? ठीक आहे चाल. तुला ना एक फूट मसाजर देतो मी, त्याने मस्त मसाज कर. चाल तू भी क्या याद रखेगी मेरे को. हे घे, मी तुला हे फूट मसाजर दिलं. टाक्यामध्ये पाय. व्हेरी गुड. मी चालू केलंय. गरम पाणी झालं. कडक पाणी झालं मस्त. मस्त ना? हा एकदम भारी. वाव खरंच गरम पाणी झालं एकदम. छान ना? भारी वाटतंय. आता तुझी पूर्ण तुझी पूर्ण दिवसभराची थकान यात कमी कर. तुला रिलॅक्स फील होईल आता. मस्त गरम पाणी मस्त शेकून मिळतं. बघ आता माझे पाय दाबायची गरज नाही ना आता. व्हेरी गुड. व्हायब्रेशन पण यात पूर्ण पायाची मसाज एकदम मस्त होऊन जाते आणि रिलॅक्स पण फील होतं. म्हणजेच दिवसभर आम्ही तऱ्हातऱ्हाचे मशीन वापरतो. डेली यूज मध्ये आमच्या मशीन्स खूप सारे असतात आणि आमचं काम खूप सोपं करतात.
आणि म्हणूनच सर्व घर टापटीप ठेवायला बिलकुल स्ट्रेस येत नाही. एनिवे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, प्रमोशन नव्हतं, मी फक्त तुम्हाला दाखवलं की डेली लाईफ आपण काय करत असतो, डेली लाईफमध्ये आपण मशीनचा कशा प्रकारे यूज करत असतो, इतकंच मी दाखवत होतो त्यापुढे. सो चला, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.